नमस्कार मित्रांनो, मी के सर फ्रॉम नाशिक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक लाईफ चेंजिंग एक्झाम येत आहे. लाईफ चेंजिंग एक्झाम. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, खूप वर्षांपासून मेहनत करताय, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 जी पण रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी प्रयत्न करताय, पण यश भेटत नाहीये, तर स्टुडंट्स, तुमच्यासाठी एक राजमार्ग आलाय, असा एक शॉर्टकट आहे की त्याच्यात तुम्ही फ्यू डेज मध्ये, काही दिवसांच्या मेहनतीने तुम्ही डायरेक्टली त्या पोस्टवर बसू शकतात. येस. आणि त्या एक्झामचं नाव आहे महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा, म्हणजेच ऑडिटर अँड अकाउंटंटची पोस्ट. येस. तो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा याचा आपण आज डिटेल सिलेबस बघणार आहोत. पण हा पूर्ण सिलेबस स्टार्ट करण्याआधी माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. मी के सर आणि 8 इयर्स पासून मी टीचिंग मध्ये आहे. 2018 मध्ये फर्स्ट टाइम काही स्टुडंट्सनी मला अप्रोच केलं की आमची अशी नगर परिषदची एक्झाम आहे, त्याच्यासाठी आमचा क्लास घ्या. आणि फक्त मोजून 8 स्टुडंटचा मी क्लास घेतला ऑफलाईन मध्ये. तेव्हा ऑनलाईनचा प्रकार नव्हता, म्हणजे ऍटलिस्ट आम्ही केलेलं नव्हतं, आणि ऑफलाईन मध्ये स्टुडंट्स आले होते नाशिकमध्ये. आणि ते काही ना काही एक्झामचं प्रिपरेशन करत होते, पण त्यांनी विचार केला की त्याच्यासोबत ही जी एक्झाम आहे याच्यात पोस्ट पण चांगल्या आहेत, 250च्या आसपास 247 काहीतरी पोस्ट आहेत, तर ही एक्झामचं प्रिपरेशन करूया, ह्या विचाराने ते आले. आणि स्टुडंट्स, तुम्हाला ऐकून नक्कीच नवल होईल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या फील्डमध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला माहिती आहे की सक्सेस रेशो किती असतो. पण KKCA म्हणजे आपला जो टीमचा जो सक्सेस रेशो आहे तो आहे 6 स्टुडंट आउट ऑफ 8 स्टुडंट. 8 स्टुडंटनी क्लास जॉईन केला, त्याच्यापैकी 6 जण आज ऑडिटरच्या पोस्टवर आहेत आणि ते सक्सेसफुली निभावत आहेत. स्टुडंट्स, अशी ही एक्झाम गोल्डन अपॉर्च्युनिटी, ज्याच्यातून डायरेक्टली तुम्ही पोस्टवर जाणार आहे. त्याच्यात इंटरव्ह्यू नाहीये, मेन्स नाहीये, एक एक्झाम. ऍटलीस्ट 2018 मध्ये तरी लेवल्स होते, आता तर एक एक्झाम क्रॅक करा आणि डायरेक्टली अशा पोस्टवर बसा जिथे स्टार्टिंग ऍटलीस्ट 45,000 to 50,000 या रेंजमध्ये तुमचे सॅलरीची स्टार्टिंग राहील. आता हे सगळं ऐकल्यावर चांगलं वाटलंय, तर सिलेबस काय आहे ते पण समजून घेऊया. तर बघा सिलेबस काय आहे. स्टुडंट्स, बेसिकली महाराष्ट्र नगर परिषदेची परीक्षा आहे, याच्यात पेपर 1 आणि पेपर 2 दोन पेपरमध्ये हा जो सिलेबस डिवाइड आहे. तो सिलेबस पेपर नंबर 1, ज्याच्यात मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मराठी GK दॅट इज जनरल नॉलेज और जनरल आणि बौद्धिक चाचणी, आय थिंक LR लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे. तो असा तुमचा पेपर आहे. टोटल याचे क्वेश्चन 60 क्वेश्चन आहे 120 मार्क्ससाठी. ठीक आहे, म्हणजेच ऑफकोर्स 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन. आणि पेपर 2 विषयाशी संबंधित, म्हणजेच स्पेसिफिक सब्जेक्ट, आणि सब्जेक्ट आहे कॉमर्स. तर कॉमर्स सब्जेक्टशी रिलेटेड 40 क्वेश्चन फॉर 80 मार्क्स, 40 into 2, 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन. तर असा 70 + 50 असे 120 मिनिटांचा, म्हणजे 2 तासाचा पेपर. 2 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत 200 मार्क्ससाठी. आणि स्टुडंट्स, याच्यात एक कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट काय आहे? प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. तो 25% निगेटिव्ह सिस्टीम आहे. म्हणजे आता याच्यात सिलेक्शन थोडं क्वालिटेटिव्ह करावं लागेल. क्वेश्चन बघून जर येत असेल तरच त्याच्यात जम्प करायचं आहे. प्रत्येक क्वेश्चनला गोळ्या मारायचा टाइम नाही आहे आता. निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे थोडासा अलर्टनेस, स्मार्टनेस आपल्याला याच्यात यूज करावा लागणार आहे. आणि वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंबन करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे पॉईंटमध्ये जर स्कोर आला तर पॉईंटमध्येच राहील, त्याचं राऊंड फिगर नाही करणार, राऊंडिंग होणारच नाही. ठीक आहे. तो 200 मार्क्सचा पेपर आहे, तुम्हाला 110.50 आले तर 110.50च राहतील. ठीक आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजेच जर क्वेश्चन मध्ये मिस्टेक झाली असेल तर निगेटिव्ह सिस्टम त्याला ऍप्लिकेबल नाही होणार. ठीक आहे. पण अप्लाय केलं, तुम्ही सॉल्व्ह केलेला असेल तरची गोष्ट ती. तर असा पेपर 1 120 मार्काचा आणि पेपर 2 80 मार्काचा, असा तुमचा 200 मार्काचा सिलेबस आहे. आता स्टुडंट्स, तुम्ही ज्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुमचं प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 व्हॉटेवर, म्हणजे तुम्ही PSI किंवा सपोज तलाठीसाठी तयारी करत आहात, किंवा तुम्ही MPSCचं प्रिपरेशन करत आहात, ज्या पण एक्झामचं प्रिपरेशन करत आहात, तर हे सब्जेक्ट जे पेपर 1 आहे त्याचं तुम्ही ऑलरेडी स्टडी करतायत, राईट.
ही राज्यसेवेची जी परीक्षेची प्रिपरेशन तुम्ही करत आहात तर ऑलरेडी पेपर 1 साठी तुम्ही प्रिपेअर्ड आहात आणि तो तुमचा डे टू डे लाईफचा पार्ट आहे. म्हणजे मराठी, इंग्लिश, जीके आणि रिझनिंग वगैरे हे तुमच्यासाठी नवीन काहीच नाही, हे तुम्ही रोज करतात. पण ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी ऑफकोर्स कॉम्पिटिशन तर आहेच. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशाला म्हटलं जातं, कॉम्पिटिशन आहे. तर एक्झाम देणारे जे स्टुडंट्स आहे त्यांच्यामध्ये आपण पुढे कसं जाऊ शकतो, बाकीच्यांपेक्षा पुढे जाऊन आपलं सिलेक्टेड 247 ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यात आपलं सिलेक्शन कसं होईल, त्याच्यासाठी सगळ्यात मेन राहील तुमचा स्पेसिफिक सब्जेक्टचा पेपर. येस, बघा स्टुडंट्स, हा जो तुमचा सिलेबस आहे पूर्ण, ज्याच्यात मराठी, इंग्लिश, जनरल स्टडीज आणि जनरल मेंटल ॲबिलिटी, हे प्रत्येक स्टुडंट इथे नॉर्मल म्हणजे इक्वल लेवलला म्हटलं तरी चालेल, कारण ऑलरेडी तुम्ही प्रिपरेशन करत आहात आणि त्याची खूप सारी प्रॅक्टिस झालेली आहे, खूप सारे टेस्ट सिरीज झालेले आहे, त्याचं खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. तर इथे असं समजा की तुम्ही ॲज गुड ॲज इक्वल प्लॅटफॉर्मवर आहात बाकीच्यांसोबत. पण याच्या पुढे एक कदम आगे बढ़ना है, एक कदम सबसे आगे बढ़ना है. तो उसके लिए एक चीज आपके पास होना जरूरी है, पेपर नंबर 2. म्हणजे तुमचा जो स्पेसिफिक पेपर आहे, म्हणजेच इथे अकाउंटिंगचा जो पेपर आहे याच्यात तुम्हाला स्कोर करणं गरजेचं आहे ही पोस्ट सिक्युअर करण्यासाठी. तुमचं जे सीट बुक करायचं आहे, डेफिनेटली तुम्हाला त्या सीटवर बसायचंच आहे, ऑडिटरची पोस्ट सिक्युअर करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग ह्या सिलेबसमध्ये, या सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्कोर करणं गरजेचं आहे. ओके, आता एक्झॅक्टली अकाउंटिंगचा जो सिलेबस आहे त्याच्यात डिटेलमध्ये बघूया काय आहे ते स्टुडंट्स. आणि ॲज यू नो, म्हणजे याचा क्रायटेरियाच काय आहे, कॉमर्स ग्रॅज्युएशन. तर तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल आहात. तर याचा पहिला फायदा आहे की कॉम्पिटिशन ऑलरेडी कमी झाली आहे. ओके, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तो फिल्टर लागला आणि कॉमर्सचा फिल्टर लागल्यामुळे ऑलरेडी कमी स्टुडंट्स या एक्झामसाठी एलिजिबल आहेत. ओके, दुसरी गोष्ट, बाकी एग्जाम जो है जैसे एमपीएससी बच्चा बच्चा जानता है, किसी को भी पूछ लो भाई, गली गली में जाके पूछ लो, एव्हरीवन नोज. पण ह्या एक्झाम बद्दल सर्वांना माहित नाही आहे. याचा अवेअरनेस म्हणजे 2018 मध्ये तर स्टुडंट्स खूप कमी अवेअरनेस होतं, त्याच्यामुळे तर 8 स्टुडंटची बॅच होती ना. पण जे 6 जणांनी सीट ऑडिटरचं प्लेस बुक केली त्यांना डेफिनेटली तुम्ही विचारा की कसं वाटतं तुम्हाला, ही पोस्ट कशी वाटते. ओके, तेव्हा तुम्हाला समजेल की ही किती गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या लाईफमधली. आणि नक्कीच ते 6 जणांचा पण मी जे टेस्टिमोनियल किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स होता तो पण तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करेल. आता पुढे जाऊया आपण. अकाउंटिंग हा सिलेबस डिटेलमध्ये. स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग. आता प्रश्न हा पडतो, पहिला प्रश्न, सर तुम्ही मराठी शिकवणार का इंग्लिशमध्ये शिकवणार, हिंदीमध्ये कसं शिकवणार. स्टुडंट्स, कंटेंट जे राहील ते इंग्लिशमध्येच राहील. ओके, आणि टीसीएस पेपर तुमचं जे पेपर करणार आहे, टीसीएसची इंग्लिशची लेवल पण चांगली आहे. ओके, तो टीसीएस पेपर बनवणार आहे, आपण इंग्लिशमध्येच कंटेंट बघणार आहे. पण माझी शिकवण्याची जी लँग्वेज असेल ती मराठी असेल, कारण जसं मी ओव्हरव्ह्यू बघितला, ओव्हरऑल रिस्पॉन्स बघितला की मेजॉरिटी जनता जी आहे मराठीमध्ये प्रिपरेशन करते किंवा मराठी नॉलेज, मराठी लँग्वेज सोबत सुटेबल आहे. ठीक आहे, जर कोणाला इश्यू असेल थोडाफार तर हिंदीमध्ये पण आपण प्रेफर करूया, बट एक्सप्लेनेशन पार्ट कंटेंट इंग्लिशमध्येच राहील. ओके, प्रॉफिटला नफा म्हणतात हे मराठीत नाही सांगितलं जाणार, प्रॉफिट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला अंडरस्टँडिंग मराठीमधून करून दिली जाईल, कंटेंट इंग्लिशमध्ये राहील. ठीक आहे, तर आता फर्स्ट पार्ट जो आहे अकाउंटिंगमध्ये, इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजेच 11चा सिलेबस, 11-12चा बेसिक सिलेबस. ओके, त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड त्यांनी खूप सारे अकाउंटिंग स्टँडर्ड AS 1, 2, 3, 6, 7, 9, 10, 12, 13, 14, 19, 29 भर के दे दिया भाई. म्हणजे त्यांना जे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आठवले सगळेच एकदम फटाफट देऊन टाकले. तो होलसेलमध्ये डझनभरच्या आसपास अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. नेक्स्ट, फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजेच जे NPO ज्याला शॉर्टमध्ये म्हणतात, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तो जे चॅरिटेबल बिझनेस असतात त्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे याच्यात. हायर परचेस, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट अकाउंट, इन्शुरन्स क्लेम, हे सगळे अकाउंटिंगचा सिलेबस झाला. नेक्स्ट, अकाउंटिंग म्हणजे याच्यात टोटल 15 टॉपिक आहे, हा आपण फर्स्ट बघितला फक्त. ठीक आहे, सेकंड, बिझनेस लॉज. तो लॉ, आता लॉ आहे पण बिझनेसशी रिलेटेड लॉ आहेत. ठीक आहे, जसं की फर्स्ट आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड, त्याच्यानंतर पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. म्हणजे नियर अबाउट याच्यात पण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ऍक्ट दिले लॉ मध्ये सुद्धा.
ठीक आहे. 7 ॲक्टचं नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे. आणि कंपनी लॉ वेगळं, हे सगळं बिझनेस लॉ, हे कंपनीज ॲक्ट 2013, ऑफकोर्स आता नवीन 2013चा आहे, त्याचं कव्हरेज आहे. पण हा पूर्ण सिलेबस नाही आहे. कंपनीज ॲक्ट त्यांनी क्लिअर दिलं आहे. प्रिलिमिनरी, प्रॉस्पेक्टस, शेअर कॅपिटल असं लिमिटेड पार्ट आहे त्याच्यात. ठीक आहे. नेक्स्ट इज कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग हा जो सब्जेक्ट आहे टोटली न्यू सब्जेक्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं ना पोरांनो, हे 15 चॅप्टर नाही आहे, 15 सब्जेक्ट आहे. डायरेक्ट सब्जेक्ट आहे. कॉमर्स हा खूप मोठा स्कोप आहे आणि 15 हे सगळं सेपरेट सब्जेक्ट आहे. त्याच्यामधलं कंटेंट खूप सारं आहे. ठीक आहे. तो मी तुम्हाला घाबरवत नाहीये की तुम्ही म्हणाल सर घाबरवताच आहे ना, अवघड आहे, हे आहे ते आहे. नाही पोरांनो, तुमचं प्रिपेअरनेस म्हणजे तुमचं माइंड प्रिपेअर झालं पाहिजे. तेवढं डेडिकेशन लागेल. लॉटरी नाही आहे. 8 पैकी 6 असेच नाही पास झाले. असेच लॉटरीने बस दिली एक्झाम झाले असं नाहीये. मेहनत आहे त्याच्या मागे. ओके. सो याच्यात कॉस्ट अकाउंटिंग, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स, ऑपरेटिंग अँड प्रोसेस, त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, बजेट आणि बजेटरी कंट्रोल. बीकॉम जर तुमचा आत्ताच रिसेंटली झाला असेल तर तुम्हाला आठवत असेल हे सगळेचे सगळे चॅप्टर, सर्व चॅप्टर हे बीकॉम मध्ये सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये कव्हर केले होते. पण बीकॉमला जर थोडा गॅप झाला असेल, तुम्ही 3, 4, 5 वर्ष आधी बीकॉम केला असेल तर डेफिनेटली थोडं 0 पासून बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट FM बोलतो फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये याचं स्कोप, ऑब्जेक्टिव्ह, टाइम व्हॅल्यू ऑफ मनीची कन्सेप्ट, फायनान्शियल अनालिसिस, फायनान्शियल डिसिजन, टाइप्स ऑफ फायनान्सिंग, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, फंड फ्लो, लिव्हरेज, वर्किंग कॅपिटलचं कॅल्क्युलेशन, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत फायनान्शियल मॅनेजमेंट. नेक्स्ट इन्कम टॅक्स. त्याला आय थिंक कोणता कर म्हणतात, आयकर. हां, येस. सो इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्सचा जो सिलेबस आहे याच्यात इन्कम टॅक्समध्ये म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्टबद्दल माहिती, त्याच्या बेसिक कन्सेप्ट, रेसिडेन्शियल स्टेटसची कन्सेप्ट, हेड्स ऑफ इन्कम, 5 हेड्स ऑफ इन्कम, म्हणजे आपण जे डिफरंट सोर्सेसने पैसे कमवतो, सॅलरीने पैसे कमवतो, बिझनेस करून पैसे कमवले, समजा रेंटवर प्रॉपर्टीज दिली त्याच्याने पैसे कमवले, असे डिफरंट हेड्स असतात इन्कमचे. हे डिफरंट 5 हेड दिलेले आहेत. डिडक्शन्स पण दिले, म्हणजे टॅक्स सेव्ह करण्यासाठी किंवा टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी डिडक्शन्स असतात खूप सारे, ते दिले आहे. कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कमचं कम्प्युटेशन म्हणजे टोटल इन्कम कॅल्क्युलेट करणं आणि त्याचा टॅक्स पेएबल. बऱ्याच वेळा असा क्वेश्चन येतो, म्हणजे प्रिव्हियस जे 2018ची क्वेश्चन पेपर आहे त्याच्यात असे क्वेश्चन्स आहे की तुम्हाला इन्कम देऊन टाकलं, टोटल टॅक्स कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. तर टॅक्स कॅल्क्युलेशनचा पण पार्ट याच्यात आहे. हा झाला 6 नंबरचा चॅप्टर. 7 इज ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स. ओके. आता ऑडिट रिलेटेड त्यांनी ऑडिटचे कन्सेप्ट विचारले आहेत. ऑडिटिंग अँड ॲश्युरन्सचे स्टँडर्ड्स आहेत. प्रिपरेशन ऑफ ऑडिट, इंटरनल कंट्रोल, टाईप ऑफ ऑडिट, कोणत्या टाईपचे ऑडिट आहे, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट लायबिलिटी एटसेट्रा. नेक्स्ट IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सर ITचा काय संबंध आहे, म्हणजे अकाउंटमध्ये का बरं सर अशी टेक्नॉलॉजी का बरं टाकली यांनी, काय घेणं त्यांनी, अकाउंट ठीक आहे सर, कॉस्टिंग ठीक आहे, हे का बरं टाकलं. स्टुडंट्स ऍक्च्युली बघायला गेलं ना तर यांनी CA इंटर, CAची जी सेकंड लेवल आहे, CA इंटर फाउंडेशन नंतरची, त्याची इंडेक्स डायरेक्टली कॉपी करून देऊन टाकली असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्याचा सिलेबस याचं घेऊन बसा, डायरेक्ट त्यांनी इंटरचं डायरेक्ट देऊन टाकलं भरभरकी एकदम. म्हणजे CA इंटरची एक्झाम असते, CA इंटरची जी एक्झाम असते त्याच्या प्रिपरेशनसाठी 9 मंथ दिले जातात. जे CA इन्स्टिट्यूटचं जो एक्झाम कंडक्ट केली जाते त्याला 9 मंथ दिले जाते प्रिपरेशनसाठी, आणि आपल्याला 2 मंथ्समध्ये सर्व करायचं आहे. ठीक आहे. बट ठीक आहे, त्यांची लेवल खूप डेप्थमध्ये असते, आपल्याला बेसिक कव्हरेज आहे. त्याच्यात कम्प्युटर सॉफ्टवेअर, डेटा स्टोरेज, रिट्रीवल अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, ERP वगैरे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट डबल एंट्री सिस्टम अँड सिंगल एंट्री सिस्टम. तो अकाउंटिंगमध्ये जे 11th मध्ये आपण शिकतो, डबल एंट्री सिस्टम, जर्नल, लेजर, सबसिडियरी बुक, कॅश बुक, पेटी कॅश बुक, ट्रायल बॅलन्सचं प्रिपरेशन, इव्हन फायनल अकाउंट, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, बिल्स ऑफ एक्सचेंज. म्हणजे अक्षरशः 11th जे बुक जर तुम्हाला दाखवलं आता, म्हणजे त्याची इंडेक्स ही पूर्ण इंडेक्सच आहे, पूर्ण अख्खा 11th सिलेबस कव्हर केला याच्यात. ठीक आहे. नॉट फॉर प्रॉफिटमध्ये बघा, नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, त्याचं फायनल अकाउंट्स पण दिलं आहे, त्याचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स पण दिले आहेत. नेक्स्ट 11 नंबर BRS, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. स्टुडंट्स वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट, म्हणजे आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे BRS. आणि रिअल लाईफमध्ये म्हणजे जे आता माझे जे स्टुडंट्स आहेत 2018 मध्ये पास आउट झालेले जे ऑडिटर्स आहेत, त्या ऑडिटर्सशी कम्युनिकेशन केल्यावर कळतं की सर BRS किती इम्पॉर्टंट आहे, डेप्रिसिएशन किती इम्पॉर्टंट आहे. सर डे टू डे लाईफमध्ये रोज आम्हाला कामात येत आहे या गोष्टी. ओके. म्हणजे BRS शिवाय सर आमचं कामच होत नाही, आम्हाला हे लागतंच कंटिन्युअसली. आणि एक्झाममध्ये पण या टॉपिकवर जास्त फोकस केला जातो, BRS डेप्रिसिएशन. ठीक आहे. नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. अकाउंटिंगसाठी खूप सारे डॉक्युमेंट असतात, वाउचर, कॅश मेमो, बिल वगैरे, ते पण आहे याच्यात. GST ऍक्ट, इनडायरेक्ट टॅक्स जे आहे, GST नाव तर सगळ्यांना माहितीच असेल, 2017चा ऍक्ट ते आहे. आणि बिझनेस एथिक्स अँड कम्युनिकेशन, आणि बिझनेस एथिक्सशी रिलेटेड काही पार्ट दिलेला आहे. असा 15
चॅप्टर म्हणण्यापेक्षा मी म्हणेल 15 सब्जेक्टचा सिलेबस टाकून हा तुमचा सिलेबस फॉर्म झाला आहे. आणि एवढा सगळा ज्ञान का भंडार, एवढं सगळं स्टडी केल्यावर ते येणार आहे फक्त 40 मार्क्ससाठी, नाही 80 मार्क्ससाठी. 40 क्वेश्चन 80 मार्क. तर स्टुडंट्स याच्यात खूप साऱ्या गोष्टी लागणार आहे. हार्डवर्क, कारण एवढं सगळं करायचं आहे. स्मार्ट वर्क, कारण एवढ्या सगळ्यामधून कशावर जास्त फोकस करायचं, कोणती गोष्ट करायची, कोणती गोष्ट स्किप करू शकतो, हे सगळं मी एक्सपिरियन्सने सांगू शकतो. कारण इवन दो आय एम चार्टर्ड अकाउंटन्सी झाल्यापासून 7 to 8 इयर्स झाले, आजपर्यंत मी स्वतःचं इन्कम टॅक्स रिटर्न पण फाईल नाही केलं. मी फुल टाइम टीचिंग मध्ये आहे, बिकॉज आय एम पॅशनेट अबाउट टीचिंग. मला खूप आवडतं मुलांना टीच करायला, शिकवायला, त्याच्यामुळे फुल टाइम टीचिंग मध्ये आहे. मी 11-12चे क्लासेस घेतो, बीकॉमचे BBAचे क्लासेस घेतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस घेतो, आणि एवढ्या सगळ्या मुलांना कॅटर केल्यामुळे आजपर्यंत हजारो स्टुडंट्सला टीच केलंय. आणि रिसेंटली एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम JKSSB नाव आहे त्याचं, जम्मू काश्मीर स्टेट बोर्डची एक्झाम. जम्मू काश्मीरचा एक क्लास आहे कॉग्निटिव्ह अकॅडमी, त्यांनी अप्रोच केला आणि ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मने मी जम्मू काश्मीरच्या 90 स्टुडंटची बॅच कंडक्ट केली होती. ओके, जम्मू काश्मीरची एक्झाम होती आणि 90 स्टुडंट्सची ती बॅच होती, जी मी ऑनलाईन ऑफकोर्स या प्लॅटफॉर्मने घेऊ शकलो. तर स्टुडंट्स, असा भरपूर एक्सपिरियन्स आहे ऑफलाईनचा, ऑनलाईनचा, खूप साऱ्या स्टँडर्डला शिकवल्याचा. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा बेनिफिट आहे की पहिली गोष्ट, हाय नॉलेज जरी असलं तर मी स्वतःला, म्हणजे जरी CA आहे तर तुम्हाला त्या लेवलला न शिकवता पूर्ण फाउंडेशन, पूर्ण बेसिक पासून असंच ट्रीट करेल की तुम्हाला कॉमर्स माहीतच नाहीये. दो यू आर कॉमर्स ग्रॅज्युएट, पण तुमचं कॉमर्स झालेलंच नाहीये, ह्या हिशोबाने पूर्ण बेसिक पासून, 0 पासून मी तुमच्याकडनं प्रिपरेशन करून घेईल. पण हो, हे लक्षात ठेवा, एका हाताने टाळी नाही वाजणार, त्याच्यासाठी 2 हात लागतील. आम्ही तर रेडी आहोत, आता तुमचा वाट बघतोय. सो स्टुडंट्स, आहात ना रेडी? करायची ना पोस्ट सिक्युअर, करायची लाईफ सेट? तर स्टुडंट्स, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी सोडू नका, ही पोस्ट आपल्याला सिक्युअर करायची आहे. सो सी यू इन द बॅच व्हेरी व्हेरी सून. सो तब तक के लिए हैप्पी लर्निंग विद KK सर.